2026 या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त जॉईंट ग्रुप आणि ज्येष्ठ नागरिक संघटना या संयुक्त विद्यमाने तिळगुळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तसंच आमच्या PLV म्हणजे पॅरालिगल व्हॉलेंटियर या विधी न्याय समितीमार्फत सांगली अखिल भारतीय राष्ट्रीय न्यायाधीशाच्या उद्देशानं न्यायदानाच्या उद्देशानं हा प्रचार आमचा गोरगरिबांच्या तळागाळातल्या उपेक्षित वंचितांना न्याय मिळावा आणि ते पत्रक आम्ही जास्तीत जास्त आणि प्रचार करण्याचा पत्रक वाटण्याचा प्रयत्न चालू आहे. तर हा उपक्रम केवळ एक आपुलकी जिव्हाळा माया ममता हा निर्माण व्हावा या उद्देशातून हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तसंच आम्ही जॉईंट ग्रुपचे सुद्धा प्रत्येक उपक्रम आम्ही ठेवत असतो. तर त्या उपक्रमातून जनजागृती व्हावी, गोरगरिबांना आश्रमशाळा असतील किंवा वसतिगृहातील शाळेची मुला मुलींना जास्तीत जास्त प्रबोधन मार्गदर्शन करण्याचा आणि सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी जे काही आमचा प्रचार चालू आहे ज्येष्ठ नागरिकाच्या वतीनं किंवा जॉईंट ग्रुपच्या वतीनं, तसंच आमच्या विधी सेवा समितीच्या वतीनं हा जो आमचा उपक्रम चालू आहे तो अखंड आणि आत्तापर्यंत बरेच वर्ष झालं आमचा हा उपक्रम चालू आहे. तर त्या जनतेनं लहान मुलापासून अगदी वयस्कर ज्येष्ठ नागरिक माझ्यासारखे असतील त्या सर्वांनी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे. तर असंच त्यांना जनजागृती व्हावी, गोरगरिबांना समजून सांगावं जेणेकरून जास्तीत जास्त चांगले जनहितार्थ बहुजन हिताय बहुजन सुखाय असा राष्ट्रीय उपक्रम असल्यामुळं त्यांना जेणेकरून जास्तीत जास्त आपला हा मेळावा किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या तिळगुळाचा कार्यक्रम या निमित्तानं हा ठेवण्यात आला आणि ही जनजागृती आम्ही केलेली आहे. त्याबद्दल मी सर्वांचं पत्रकारांचं सर्वांचंच मी आभार मानतो आणि 2 शब्द माझे संपवतो.